अतिशय चांगली आहे, त्या सूचनांचा विचार केला जाईल. सतेज पाटील. मंत्री महोदय, ईव्ही ट्रान्स कंपनीला तुमच्या इलेक्ट्रिक बसेस मला वाटते तुम्ही त्यांच्याकडून घेतलेल्या आहेत. तुमचा अधिकृत तोटा हा 125 कोटी रुपये या आत्ताच्या एक्झिस्टिंगमध्ये झालेला अशी आमची माहिती आहे. तुम्ही व्हायबिलिटी गॅप फंडिंग शासनाकडून मागायला लागलेला आहे. पुढं अजून तुम्ही 2000 जर ईव्ही बसेस घेणार असला तर तो तोटा किती होणार आहे याचा ॲनालिसिस एस.टी. महामंडळाने केला आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. आणि डिझेलच्या बसेस घेऊन त्याचं या ठिकाणी परवडते का आपला, आणि त्याच्यावर ईव्हीबद्दल कुणाचा आक्षेप नाही आहे, परंतु एस.टी. ही तोट्यातच चालणार आहे. सार्वजनिक व्यवस्था ही कायमपणे आपल्याला लोकांसाठी केलेली योजना म्हणून आपण एस.टीकडे बघितलं पाहिजे, फायदा किंवा नाही. परंतु त्यातल्या त्यात ईव्हीचा तोटा हा उद्या आपल्याला या ठिकाणी जास्त होणार आहे. त्यामुळं तुम्ही ईव्हीच्या पाठीमागे न लागता या डिझेलच्या बसेसच्या संदर्भात काय धोरणात्मक निर्णय घेणार का, आणि तसा काय अभ्यास केलाय का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य बंटी पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे की आपण ओलेट्रा कंपनीकडनं 5150 ज्या बसेस घेतलेल्या आहेत त्यापैकी आपल्याकडे जवळजवळ 917 बसेस आज आपल्याकडे आलेल्या आहेत, आणि भविष्यामध्ये 5150 म्हणजे आता तोटा आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु तुम्हीच म्हणालात की एस.टी. महामंडळ काय फायद्यात चालणारं डिपार्टमेंट नसतं, त्यामुळे तोटा जरी आहे तो तोटा स्वीकारून सुद्धा सर्वसामान्य प्रवाशांना आपण सुविधा देऊ शकतो का हा भाग महत्त्वाचा आहे, आणि त्या माध्यमातून आम्ही तशी तयारी सुद्धा भविष्यामध्ये केलेली आहे. हा पहिला प्रश्न तुमचा आहे. आणि दुसरं डिझेलच्या बसेसच्या बाबतीत तुम्ही मला सांगितलं आता साधारणतः 14,250 बसेसच्या आहेत त्या आपल्या डिझेलच्या आहेत, आणि अजूनही जवळजवळ 8,000 बसेस आपण डिझेलच्या घेतोय. 22,000च्या आसपास आपल्या बसेस होत आहेत. त्यातही काही बसेस ज्या आहेत त्या 5,000 ते 6,000 बसेस ह्या पुढल्या 3 वर्षात स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे ह्या 16,000 बसेसच्या माध्यमातून उर्वरित बसेसच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बसेस सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तसा आराखडा सुद्धा आपण तयार केलेला आहे. सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा कशी देता येईल, खेड्यापाड्यातला आत्ता सभागृहातला विचारलेला प्रश्न प्रत्येक सदस्यानं की डोंगर दऱ्यावर सुद्धा एस.टी. पोहोचेल का, यासाठीचा आराखडा आपण पुढील 3 वर्षाचा केलेला आहे. आणि 100% सगळ्या सुविधा आपण मॅक्झिमम लोकांना, म्हणजे सगळ्या लोकांच्या तर आपण ज्या इच्छा असतात आणि मागण्या असतात त्या पूर्ण करू शकत नाही, परंतु जास्तीत जास्त लोकांना सुविधा पुरवण्यासाठी एस.टी. महामंडळ कटिबद्ध आहे. मंत्री महोदय, आपण जसे जसे प्रश्नाचे उत्तर देत आहे आणि उत्तराची व्याप्ती वाढती तसे तसे हात वर होत आहेत समोर, ह्याचे पण जरा लक्ष ठेवा. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, त्यांचा प्रयत्न चांगला आहे. इलेक्ट्रिक व्हेकल्स आणतायत, सगळं बरोबर आहे. एकच स्पेसिफिक प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न सुसूत्रीकरण, ॲप्स आणणं, चार्जिंग टिपिकल स्पेसिफिक प्रश्न विचारा. स्पेसिफिक प्रश्न माझा थोडासा आदल्या प्रश्नाशी संबंधित आहे की आपण गावामध्ये एस.टी. जाते, एस.टी. गेल्यावर ड्रायव्हर कंडक्टर हे पावसामध्ये आणि उन्हामध्ये सुद्धा त्या गाडीतच झोपतात किंवा टपावर झोपतात, नाहीतर गावामध्ये कोणाच्या तरी घरी त्या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था असते. तर आपण हे दोघेही ड्रायव्हर कंडक्टर यांच्या मुठीत सगळ्या प्रवाशांचा जीव असतो. तर मला वाटतं अशा प्रकारची त्यांना गाडीत किंवा टपावर झोपण्याऐवजी गावामध्ये होमस्टे जसं असतं तसं एखाद्या घरामध्ये थोडीफार सुविधा करून एक नवा कन्सेप्ट आणून त्यांच्या याची व्यवस्थेची काळजी घेणार का? ग्रामपंचायत पण करा. प्रश्न आमच्या सदस्य प्रवीण दरेकर यांनी विचारलेला आहे. सभापती महोदय, प्रामुख्यानं ही वस्तुस्थिती आहे की आपल्या खेड्यापाड्यात जाणाऱ्या ड्रायव्हर कंडक्टरची असुविधा होते. बिचारे रात्रीच्या वेळेस 10-11 वाजता गावामध्ये बस घेऊन जातात, त्या ठिकाणी बस कुठेतरी उभी करतात. विस्तार करायची आवश्यकता नाही, हो किंवा नाही सांगा म्हणजे पुढच्याला कुठेतरी झोपतात. परंतु तशी परिस्थिती आता भविष्यामध्ये होणार नाही. आपण शहरी, तालुका पातळी आणि ग्रामीण भागामध्ये एस.टी. महामंडळाच्या सगळे डेपो आपण ज्या डेव्हलप करतोय, बस पोर्ट जसे निर्माण करतोय, त्यामध्ये ड्रायव्हर कंडक्टरसाठी किंवा जुने जे आपल्या एस.टी. स्टँड आहेत त्या ठिकाणी सुद्धा ड्रायव्हर कंडक्टरसाठी निवासाची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी 200 कोटी रुपयाची तरतूद आपण सभापती महोदय केलेली आहे, जेणेकरून प्रश्न विचारायचा रोख होता खेडे गावात गेल्यानंतर महामंडळाच्या माध्यमातून केली जाईल.